हॅलो एव्हरीवन, आपण LLM सेमिस्टर 1चा फाउंडेशन पेपर 2 बघतोय आणि त्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनल लॉ न्यू चॅलेंजेस हा आपला सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टचं जो काही सिलेबस आहे आणि एक्झाम पेपर म्हणजे पेपरला एक्झॅक्टली कसं अप्रोच करायचं या संदर्भातलं आपलं आधीचं लेक्चर होतं. आता आपण सिलेबस सुरू करणार आहोत. मॉड्यूल वाईज आपण एक एक पॉईंट बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण बेसिकली पहिल्या मॉड्यूलमधलं पहिलं युनिट विच टॉक्स अबाउट फेडरॅलिझम हे बघणार आहोत. ओके, फेडरॅलिझमच्या या युनिटमध्ये काय काय पॉईंट्स आहेत, हे सगळे पॉईंट्स आहेत सिलेबसमध्ये आपल्या. क्रिएशन ऑफ न्यू स्टेट, अलोकेशन ऑफ शेअर अँड रिसोर्सेस, त्यानंतर डायरेक्शन्स ऑफ द सेंटरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे टुवर्ड स्टेट, त्यानंतर फेडरल कम्युनिटी, ट्रस्ट आणि फेथची जी रिलेशनशिप आहे यावरती क्वेश्चन विचारले जातात. ओके, काय काय प्रिव्हियस इयर्समध्ये या मॉड्यूलवरती क्वेश्चन्स आलेत बघा. हे स्टेट रिलेटेड आहे, हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये स्टेट बघणार आहोत. यामध्ये आपण या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत तर फेडरॅलिझमची कॉन्सेप्ट बघणार आहोत. सो हा जो क्वेश्चन आहे तो फेडरॅलिझमच्या रिलेटेड आहे बघा. प्रिन्सिपल ऑफ फेडरॅलिझम 2024ला विचारला आहे. सो प्रिन्सिपल ऑफ फेडरॅलिझम आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधलं. अगेन आपण जर ऑब्जेक्टिव्ह बघितली आपल्या कोर्सचे तर काय आहेत, कंपॅरेटिव्ह स्टडीसुद्धा त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं कंपॅरेटिव्ह ॲनालिसिससुद्धा प्रत्येक टॉपिकवरती लिहिता आलं पाहिजे. त्यामुळे त्याचा सुद्धा विचार आपल्याला इथे करायचा आहे की काय आहे फेडरॅलिझम, कुठून आलं आहे इंडियाचं फेडरॅलिझम, कॅनडाचं इन्स्पिरेशन आहे का, मग ते इन्स्पिरेशन कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा ऑस्ट्रेलियाचं कॉन्स्टिट्यूशन असेल तर याचं आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं काय रिलेशन आहे, दोन्हीकडे स्ट्रॉंग सेंटर आहे बरोबर. त्यानंतर यूएसमध्ये काय आहे फेडरॅलिझमचं एकदम रिजिड आपल्याला डिस्ट्रीब्युशन दिसतं. एक्झॅक्टली फेडरॅलिझम काय आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण आता बघूया. आणि रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट अँड फेथ सेंटर आणि स्टेटमध्ये बेसिकली फेडरॅलिझम काय असतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर असतं बिटवीन हुम, सेंटर अँड स्टेट. ओके, सो मग इथे ट्रस्ट आणि फेथचं रिलेशनशिप आपण कसं तयार करू शकतो याबद्दल किंवा कसं तयार झालेलं आहे आणि इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये ते कसं आहे हे सगळं आपल्याला या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये लिहायचं आहे किंवा होतं. 2024चा तो क्वेश्चन होता. ओके, हे आर्टिकल 12 बद्दल आहे. त्यानंतर आर्टिकल 12 म्हणजे काय, आर्टिकल 12 आलं बघा, स्टेट दिलंय आपल्या याच्यामध्ये आणि आर्टिकल 12 आल्यानंतर हे कुठून आलं असं नाही केलं पाहिजे. स्टेटबद्दलच विचारतायत बेसिकली ते. त्यामुळे आर्टिकल 12 म्हणतील किंवा स्टेट म्हणतील, आपल्याला क्वेश्चन स्टेट म्हणून ॲड्रेस करायचा आहे. परत बघा, प्रिन्सिपल ऑफ फेडरॅलिझम जो क्वेश्चन 2024ला आपल्याला दिसला तोच क्वेश्चन 2023ला विचारलेला होता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या युनिव्हर्सिटी एक्झामच्या कंटेक्स्टमध्ये. आधीचे क्वेश्चन व्यवस्थित करून गेले तरी सुद्धा आपल्याला इनफ होतं. ओके, त्यामुळे आधीच्या क्वेश्चन्सना इग्नोर करायचं नाही आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एकदा सगळे क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे आणि पुन्हा म्हणजे एकदा सोडवून बघायचं आहे. किमान सिनॉप्सिस लिहा. ओके, इंट्रोडक्शनमध्ये आपण काय सिनॉप्सिस तयार करा आणि इंट्रोडक्शनमध्ये आपण काय लिहिणार हे इमॅजिन करा, पेपर सोपा जाईल. ओके, लिबरलायझेशन परत एकदा आर्टिकल 12 बद्दल हा क्वेश्चन आहे. आर्टिकल 12 आपण उद्या बघणार आहोत, नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत. सक्सेस ऑफ इंडिया ॲज अ फेडरल कंट्री बघा. फेडरल कंट्रीच्या रिलेटेड म्हणजे फेडरॅलिझमचा पॉईंट आला आहे. फेडरल कंट्री डिपेंड्स नॉट जस्ट ऑन हार्मोनियस रिलेशनशिप. हार्मोनियस रिलेशनशिप म्हणजे काय बरं, ती ट्रस्ट आणि फेथची रिलेशनशिपच असते. हार्मोनियस एकमेकांना सोबत घेऊन एकमेकांच्या सोबतीनं ट्रस्ट आणि फेथची रिलेशनशिप म्हटलं काय किंवा हार्मोनियस रिलेशनशिप म्हटलं काय, एकूण एकच म्हणजे 2022-2023 रिपिटेशन. ओके, सेंटर अँड स्टेट बट बिटवीन स्टेट एक्सप्लेन इन डिटेल. इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट हा अगेन फेडरॅलिझमचा क्वेश्चन आहे, 2022ला विचारलेला आहे. इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट आपण बघणार आहोत. वॉटर डिस्प्यूट रिलेटेड ते स्पेसिफिक आर्टिकल्स आहेत आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधले ते बघणार आहोत. ट्रिब्युनल्सचा रोल, वॉटर ट्रिब्युनल्स जे आहेत त्यांचा रोल काय आहे ते सुद्धा बघणार आहोत. आणि फेडरल कंट्रीच्या कंटेक्स्टमध्ये हे सगळे डिस्प्यूट कसे ॲड्रेस केले जातात, पार्लमेंट ॲड्रेस करते का, ॲक्ट बनवले जातात का, काय केलं जातं हे सगळं आपल्याला बघायचं आहे. कारण हा काय आहे, वॉटर हा काय आहे आपल्या सिलेबसच्या पॉईंट अकॉर्डिंग रिसोर्स आहे. ओके, आणि वॉटर हा असा रिसोर्स आहे की आता नदी ही खूप स्टेट्समधून जाते. तुम्ही म्हणाल का नदी ही एका स्टेटची प्रॉपर्टी आहे,
ओके, महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये जाणारी वगैरे नदी तुम्ही रोखू शकता का? नदीचा फ्लो तुम्ही अडवू शकता का? नाही अडवू शकत. मग तो रिसोर्स कुणाचा आहे? फक्त कुठल्या एका पर्टिक्युलर स्टेटचा आहे का? नाही. त्यामुळे या रिलेटेड जे काही डिस्प्यूट्स होतात फेडरल कंट्रीच्या, इंडिया ॲज अ फेडरल कंट्रीच्या कंटेक्स्टमध्ये तिथे ॲड्रेस करायचे. चला आता आपण युनिट 1 फेडरलिझमपासून स्टार्ट करूयात. ओके, फर्स्ट इंट्रोडक्शन. फेडरलिझम जसं मी सांगितलं काय आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे बिटवीन सेंटर अँड स्टेट. दोन ऑथॉरिटीजमध्ये, दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऑथॉरिटीजमध्ये काय केलेलं असतं, कारण आत्ता आपल्याकडे लोकल गव्हर्नमेंटसुद्धा आहे. तर फेडरलिझम काय आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे. इंट्रोडक्शन बघूया. ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन फॉलोड बाय पॉलिटिकल सायंटिस्ट. त्यांच्या मतानुसार कॉन्स्टिट्यूशन 2 भागांमध्ये डिवायडेड असतं. फर्स्ट इज युनिटरी अँड सेकंड वन इज फेडरल. युनिटरी म्हणजे युनियनच्या हातामध्ये सगळी पॉवर असणार आणि युनियन जर वाटलं तर काही पॉवर काय करणार? डेलिगेट करणार किंवा देणार, पण ते सगळं युनियनकडे डिस्क्रिशन असणार त्या पॉवरचं. इट इज युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आणि इन फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये क्लिअर डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिसून येतं की युनियनकडे काही पॉवर्स आहेत आणि स्टेटकडे काही पॉवर्स आहेत. ओके, बघूयात आपण constitutions. This classification is based on the manner in which powers of the government are distributed between different level of authorities. Different level of authorities मध्ये काय केलेले असतात? पॉवर डिस्ट्रीब्यूट केलेले असतात फेडरल स्ट्रक्चरमध्ये. ओके, इन युनिटरी कॉन्स्टिट्यूशन ऑल पॉवर्स ऑफ गव्हर्नमेंट आर कॉन्सन्ट्रेटेड इन सिंगल ऑथॉरिटी. जसं मी सांगितलं की एका ऑथॉरिटीकडे सगळ्या पॉवर्स असतात आणि नेमली सेंट्रल गव्हर्नमेंट. The provinces or regional units functions as a subordinate entities. आणि जे कोणी प्रोव्हिन्सेस असतात किंवा दुसरे युनिट्स तयार केलेले असतात गव्हर्नन्ससाठी किंवा तिथल्या कायदा व्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून, हे जे काही युनिट्स तयार केलेले असतात ते सबऑर्डिनेट एंटिटीज असतात. म्हणजे खाली असं लक्षात येते. म्हणजे युनियन सुप्रीम आहे आणि हे जे बाकीचे युनिट्स आहेत ते सबऑर्डिनेट आहेत. डिराइव्ह देअर पॉवर. आणि हे सबऑर्डिनेट युनिट्स त्यांची पॉवर कुठून डिराइव्ह करतात, कुठून घेतात, कोण त्यांना ती पॉवर देऊ करतं? युनियन. ओके, फ्रॉम सेंटरकडून किंवा युनियनकडून ते घेतात आणि ही पॉवर कधीही अल्टर केली जाऊ शकते किंवा दुसऱ्यांना दिली जाऊ शकते किंवा विड्रॉ केली जाऊ शकते, काढून घेतली जाऊ शकते. कोणाकडून? कोणाच्या डिस्क्रिशनवरती? सेंटरच्या किंवा युनियनच्या डिस्क्रिशनवरती. पण फेडरल स्ट्रक्चरमध्ये याच्या विरोधात आहे बघा. याच्या विरुद्ध आहे फेडरल कॉन्स्टिट्यूशनमध्ये. प्रोव्हाइड्स द डिव्हिजन ऑफ पॉवर्स बिटवीन फेडरल गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट. बोथ लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट आर इंडिपेंडेंट अँड कोऑर्डिनेट विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्पियर्स. फेडरल स्ट्रक्चरमध्ये हे जे काही युनिट्स आहेत, प्रोव्हिन्सेस आहेत, स्टेट्स आहेत, ते काय आहेत? इंडिपेंडेंट आहेत, स्वतंत्र आहेत आणि कोऑर्डिनेट विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्पियर्स. आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह स्पियर्समध्ये ते कोऑर्डिनेशनने काम करत आहेत. ते सबऑर्डिनेट नाही आहेत कोणापेक्षाही. ओके, खाली वर असं काही नाही आहे, हेरार्की नाही आहे. फेडरल कॉन्स्टिट्यूशनमध्ये क्लिअर कट डिव्हिजन ऑफ पॉवर आपल्याला दिसून येतं. दिस डिव्हिजन ऑथॉरिटी इज गॅरंटीड बाय कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. आणि ही गॅरंटी कुणी दिलेली असते? फेडरल स्ट्रक्चर आहे याची कॉन्स्टिट्यूशनने दिलेली असते. आपण कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केलेला आहे आपल्या ग्रॅज्युएट कोर्समध्ये. आपल्याला माहित आहे की क्लिअर कट डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आपल्याला कुठे दिसून येतं? आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसून येतं. जिथे लेजिस्लेचर दिल्यानंतर लगेच स्टेट लेजिस्लेचर सुद्धा आहे, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह दिल्यानंतर स्टेट एक्झिक्युटिव्ह सुद्धा आहे, ज्युडिशियरीमध्ये सुद्धा स्टेट ज्युडिशियरीच्या सुद्धा गोष्टी आपल्याला दिसून येतात. सो आपल्याला क्लिअर कट डिव्हिजन ऑफ पॉवर सुद्धा दिसून येतं. सेंटर स्टेट रिलेशन असा एक प्रॉपर टॉपिक आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. सो आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कॉन्स्टिट्यूशनने स्वतःच हे जे काही फेडरल स्ट्रक्चर आहे त्याला काय केलेलं आहे? आपल्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे किंवा असतं जनरली फेडरल कॉन्स्टिट्यूशन्समध्ये. इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये आपण बघणार आहोत, इंडिया स्पेसिफिक आपण प्रोव्हिजन्स बघणार आहोत. फेडरलिझम आपण इन जनरल फेडरलिझम ही कॉन्सेप्ट बघतोय बघा आता. फेडरलिझम therefore constitutes a complex governmental mechanism designed to govern a country marked by diversity. जिथे डायव्हर्सिटी आहे, इंडियामध्ये डायव्हर्सिटी आहे का? ऑफकोर्स आहे. इथे प्रत्येक कोसावरती संस्कृती बदलतीये, भाषा बदलतीये. मग ह्या कॉम्प्लेक्स डायव्हर्सिटीला, या विविधतेला ॲड्रेस करण्यासाठी म्हणून फेडरल स्ट्रक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.
बघा सगळे निर्णय जर सेंटर घेणार असेल तर स्टेटच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, रिजनल रिक्वायरमेंट आहेत, त्या फुलफिल होऊ शकतात का? अवघड आहे ना. सो इट सीक्स टू मेंटेन युनिटी वाईल अकॉमोडेटिंग रिजनल ऑटोनॉमी. पण युनिटी पण कायम ठेवायची आहे आणि रिजनला सुद्धा काहीतरी ऑटोनॉमी द्यायची आहे की तुम्ही तुमचे निर्णय घ्या, कारण तुम्ही कंटेक्स्ट, तुमचा एक वेगळा कंटेक्स्ट आहे, त्या वेगळ्या कंटेक्स्टमध्ये तुम्ही काहीतरी स्वतंत्र आहात. ओके, सो त्या रिजनल ऑटोनॉमीला ॲड्रेस करण्यासाठी म्हणून तुम्हाला काहीतरी काय घ्यावे लागणार आहेत, डिसिजन्स घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा काही पॉवर असणं अत्यंत आवश्यक आहे. केसी वेअर काय म्हणतात बघा, फेडरलिझमच्या कंटेक्स्टमध्ये डेफिनेशन दिली आहे त्यांनी, द मेथड ऑफ डिवायडिंग पॉवर्स सो दॅट द जनरल अँड रिजनल गव्हर्नमेंट्स आर ईच विदिन अ स्पियर, कोऑर्डिनेट अँड इंडिपेंडेंट. ओके, ही काय आहे फेडरलिझम? मेथड ऑफ डिवायडिंग पॉवर आहे, पॉवर डिवाइड करण्याची एक पद्धती आहे. आणि कोणामध्ये? तर जनरल आणि रिजनल गव्हर्नमेंट्समध्ये, आणि ते त्यांच्या स्पियर्समध्ये कसे काय करणार आहेत, कोऑर्डिनेट करणार आहेत आणि इंडिपेंडेंट असणार आहेत, स्वतंत्र असणार आहेत, निर्णय स्वातंत्र्य त्यांना असणार आहे. ओके, दिस डेफिनेशन हायलाइट्स इसेन्शियल फीचर्स ऑफ फेडरलिझम. काय इसेन्शियल फीचर्स ऑफ फेडरलिझम आहे? डिव्हिजन ऑफ पॉवर्स and the coordinate status of government. Okay, American Constitution एक बेस्ट एक्झाम्पल आहे फेडरल कॉन्स्टिट्यूशनचं. इट एस्टॅब्लिशेस ड्युअल पॉलिटी, 2 लेवलवरती गव्हर्नमेंट आहे तिथे, कन्सिस्टिंग द फेडरल गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट्स विथ क्लिअरली डिमार्केटेड पॉवर्स अँड इंडिपेंडन्स विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्पेअर्स. पॉवर्स सुद्धा आणि इंडिपेंडन्स सुद्धा प्रत्येक स्टेटचा एकदम व्यवस्थित वेल मेन्शन आहे. कोणाच्या कंटेक्स्टमध्ये? अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनच्या कंटेक्स्टमध्ये. द इसेन्स ऑफ फेडरल प्रिन्सिपल लाईज इन एक्झिस्टन्स ऑफ कोऑर्डिनेट ऑथॉरिटीज, each functioning independently and deriving its power directly from the constitution rather than one another. ओके, ह्या सगळ्याच्या काही पॉवर्स आहेत त्या कुठून येत आहेत? स्टेटकडे किंवा रिजनल ऑथॉरिटीजकडे, डायरेक्टली फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन. कोणी युनियन वगैरे ते देत नाही, ते डायरेक्टली कॉन्स्टिट्यूशननेच मेन्शन करून ठेवलेलं आहे. Sir Ivor Jennings proposed the test for identifying federalism by raising the question whether federalism should be confined only to cases where federal principle is applied completely and without exception, or whether the constitution may still be considered federal despite of having certain unitary features. Okay, so Sir Ivor Jennings ने टेस्ट प्रपोज केली की फेडरलिझम रिलेटेड त्यांनी क्वेश्चन ॲड्रेस केला, क्वेश्चन विचारला, राईज केला, वेदर द फेडरलिझम शुड बी कन्फाइंड ओनली टू केसेस वेअर फेडरल प्रिन्सिपल अप्लाय, म्हणजे जिथे फक्त फेडरल प्रिन्सिपल अप्लाय होतो तिथेच ते फेडरलिझम येतं का, कम्प्लिटली जिथे अप्लाय होतं फेडरलिझम, म्हणजे क्लिअर डिस्ट्रीब्युशन आहे, जसं अमेरिकेच्या कंटेक्स्टमध्ये क्लिअर डिस्ट्रीब्युशन आहे, ड्युअल पॉलिटी आहे, अँड विदाउट एक्सेप्शन, आणि कुठलंच एक्सेप्शन नाही आहे, or whether a constitution may still be federal despite of unitary features. हे इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये आहे बघा, आपले फीचर्स युनिटरी आहेत पण आपण तरी फेडरल आहोत, स्ट्रॉंग सेंटर सहित येतो. हे या कोर्टचं किंवा हे जे त्यांनी 2 इश्यूज रेज केले आहेत की फक्त सगळ्या गोष्टी फेडरल कॉन्स्टिट्यूशनने फेडरलिझम मेन्शन केलंय म्हणूनच फेडरल आहे, की काही युनिटरी फीचर्स बरोबर सुद्धा फेडरलिझम असू शकतं. ह्याला काय म्हणतात? या गोष्टीला क्वाझाई फेडरल किंवा क्वाझी फेडरल असं म्हणतात. बघूया आपण. फेडरलिझम एम्स टू स्ट्राईक बॅलन्स बिटवीन फोर्सेस फेवरिंग सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड दोज ॲडव्होकेटिंग इट्स डिस्पर्शन अमॉंग रिजनल युनिट्स. It is balancing function that enables federal system to ensure both effective governance and regional autonomy. Federalism in India, nature and characteristics. बघा इथे काय क्वेश्चन त्यांनी रेज केला होता की युनिटरी फीचर्स बरोबर सुद्धा फेडरलिझम असू शकतं का? तो फेडरलिझम काय आहे? बॅलन्स आहे फोर्सेसचा, सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर्स, एकाच ऑथॉरिटीकडे जर सगळ्या पॉवर्स गेला तर काय होणार आहे? पॉवर्सचं सेंट्रलायझेशन होणार आहे. सो इट इज दिस बॅलन्सिंग फंक्शन एनॅबल्स फेडरल, हे बॅलन्स करणं हीच काय आहे? फेडरल स्ट्रक्चर आहे. कोणामधलं बॅलन्स आहे? इफेक्टिव्ह गव्हर्नन्स अँड रिजनल ऑटोनॉमी. आता बघा युनियनकडे सगळ्या जर पॉवर्स असतील तर एक फायदा पण असतो ना की एक इफेक्टिव्ह गव्हर्नन्स आपल्याला तिथे दिसू
की सगळे निर्णय व्यवस्थित घेतले जात आहेत, एकाच लेवलला घेतले जात आहेत. पण आपल्याला रिजनल ऑटोनॉमीला सुद्धा प्रोटेक्ट करायचंय. सो रिजनल ऑटोनॉमीला प्रोटेक्ट करत करत इफेक्टिव्ह गव्हर्नन्स साधण्यासाठी म्हणून फेडरलिझम एम करतं. आता इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये आपण बघूया फेडरलिझम इन इंडिया नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक्स. इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन जेव्हा फ्रेम होत होतं आपल्याला माहिती आहे व्हेरियस सोर्सेस वापरलेत. आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे जे काही फ्रेमर्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधले जे काही फ्रेमर्स होते कॉन्स्टिट्यूशनचे, त्यांनी फेडरल स्ट्रक्चर स्टडी केलंय. कोणत्या कोणत्या कंट्रीचं, USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया. दे ट्राय टू अवॉइड द डिफिकल्टीज फेस्ड बाय दिस कंट्रीज. आणि त्यांना आपल्यासमोर काही एक्झाम्पल्स होते की ह्या पर्टिक्युलर कंट्रीने काय काय डिफिकल्टीज फेस केल्यात आपलं कॉन्स्टिट्यूशन लागू करताना, अंमलात आणताना. सो त्यांनी म्हणून स्पेशल आणि युनिक प्रोव्हिजन्स या सगळ्या कंट्रीजच्या सगळ्या डिफिकल्टीज अभ्यास केल्या, काय गोष्टी आपल्या इंडियासाठी सुटेबल आहेत त्या बघितल्या, आणि त्याचा रिझल्ट काय झाला, इंडियन कॉन्स्टिट्यूशननी खूप जास्त नोवेल फीचर्स आपल्या समोर आणले. ओके. हाऊएव्हर doubts regarding the federal nature of the Indian constitution arise because of wide powers of intervention given to central government in affairs of the state. Provisions relating to emergency, directions of state, president rules, tender. बघा आपल्याला स्ट्रॉंग सेंटर दिसतं. काही ज्या प्रोव्हिजन्स आहेत जसं की इमर्जन्सीच्या प्रोव्हिजन्स असतील, प्रेसिडेंट रूल असेल, डायरेक्शन टू द स्टेट असेल, तर इथे आपल्याला एक दिसतं की सेंटर स्ट्रॉंग आहे. का असेल असं? जर आपण आपली हिस्ट्री पाहिली, आपला इतिहास पाहिला, तर आपल्याला लक्षात येईल की इथल्या कंट्रीला एक फाळणीची पार्श्वभूमी आहे किंवा इथून एक देश आपण तुटताना बघितलाय. आपण त्याच्यातल्या डिफिकल्टीज जाणतो. आणि जर आपण स्टेटला, आपल्याला असं वाटतंय की आपण जर स्टेटला खूप जास्त अमर्याद पॉवर्स दिल्या तर स्टेट फुटण्याची शक्यता आहे, युनियनपासून किंवा सेंटरपासून दूर जाण्याची, इंडिया म्हणून जी आयडेंटिटी आहे ती मिटण्याची शक्यता आहे. मग ह्या सगळ्या शक्यता, इंडियाच्या कंटेक्स्टमधल्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण काय केलेलं आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन फ्रेम केलेलं आहे. त्यामुळे आपले फीचर्स हे आपल्याला थोडेसे वेगळे दिसून येतात. इवन दो आपले फेडरलच फीचर्स आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यात काहीतरी आपल्याला नाविन्य दिसून येतं. केसी वेअर यांनी काय सांगितलंय बघा, की त्यांनी ऑब्झर्व केलं, त्यांनी जो मी शब्द मगाचपासून वापरते की क्वाझी फेडरल हा शब्द इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये वापरला. म्हणजेच इंडिया इज नॉट स्ट्रिक्टली फेडरल बट इट इज क्वाझी फेडरल. इन प्रॅक्टिस इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज क्वाझी फेडरल. सो काय असतं क्वाझी फेडरल? इंडिया हॅज फेडरल फीचर्स. द सेंटर ऑक्युपाईज डॉमिनंट पोझिशन. जी सेंटरची पोझिशन आहे ती डॉमिनंट आहे, इवन दो की इंडिया ही फेडरल कंट्री आहे. सो हे क्वाझी फेडरल नेचर आहे. Similarly, Sir Ivor Jenning described India as a federation of strong centers. Strong centers फेडरेशन आहे इंडिया असं यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ओके. डी बसूंची डेफिनेशन आहे, कॉन्स्टिट्यूशन नायदर प्युअरली फेडरल नॉट प्युअरली युनिटरी, कॉम्बिनेशन ऑफ बोथ, जे आपण मगाचपासून बघतो. इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी स्ट्रिक्टली क्लासिफाईड ॲज आयदर फेडरल ऑर युनिटरी, कॉमनली डिस्क्राइब ॲज क्वाझी फेडरल. ओके. सो हे क्लिअर आहे. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन क्लिअरली डिक्लेअर्स दॅट इंडिया, काय आहे आपलं पहिलं आर्टिकल, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. सो इट इज युनियन ऑफ स्टेट. फेडरेशन ऑफ स्टेट म्हणते का नाही? मग आपण जर फेडरल आहोत तर मग आपण युनियन ऑफ स्टेट का वापरलं? डेलिबरेटली वापरलंय, विचार करून वापरलेलं आहे, असंच नाही काही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आलेलं. सो हे जे आर्टिकल आहे, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली वॉज अवेअर अबाउट कल्चरल युनिटी alone was insufficient to maintain integrity of nation. So without political unity, internal and external pressures समोर येऊ शकतात आणि म्हणून फ्रेमर्स डेलिबरेटली डिझाईन अ फेडरल सिस्टम विथ स्ट्रॉंग सेंटर. का ठेवलंय स्ट्रॉंग सेंटर? बघा की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, मी जसं सांगितलं की आपल्याला फाळणीची पार्श्वभूमी होती, आपल्याकडे इंटरनल आणि एक्सटर्नल प्रेशर्स समोर होते, पॉलिटिकल गोष्टी आपल्याला ज्ञात होत्या, म्हणून कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनी अवेअरनेसमध्येच हे डिसाईड केलंय की फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर. डॉक्टर B.R. आंबेडकर यूज वर्ड युनियन हा वर्ड का वापरलाय? तो सुद्धा डेलिबरेटली वापरलाय.
नॉट अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन स्टेट. बघा स्टेटनी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, अजून मध्य प्रदेश या सगळ्या स्टेट्सनी स्वतःमध्ये काही ॲग्रीमेंट्स करून आपण आता ह्या युनियनचा पार्ट होऊयात असं ठरवलंय का? नाही. आपली युनियन आधीपासून होती, त्यामध्ये आपण लिंग्विस्टिक रिजनल गोष्टी लक्षात घेऊन आपण स्टेट तयार केली. सो ॲग्रीमेंट बिटवीन स्टेट झालेलं नाहीये, जे युएसच्या कंटेक्स्टमध्ये आहे. तर म्हणजे लक्षात घ्या की बाहेर या युनियनमधनं बाहेर पडण्याची मुभा नाहीये कोणालाच. उद्या जर एखाद्या पर्टिक्युलर इंडियाच्या स्टेटला वाटलं की आम्हाला आमचा स्वतःचा देश तयार करायचा आहे, नॉट पॉसिबल. ओके, म्हणून हा युनियन वर्ड आहे. ओके, फेडरेशन इज नॉट अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट. स्टेट स्वतः ठरवून आलेले नाही आहेत की आम्हाला इंडियाचा पार्ट बनायचं आहे. त्याच्यामुळे या स्टेट्सकडे हा राईट सुद्धा नाही आहे की त्यांनी बाहेर पडण्याचा सुद्धा त्यांना राईट नाही. ओके, इंडियन रिमेन्स वन इंटिग्रल अँड इंडिव्हिजिबल होल. ओके, इंटिग्रल आहे इंडिया, एकदम अखंड आहे, तो अखंडता कायम ठेवण्यासाठी म्हणून हा युनियन वर्ड आहे. आता बघा आपल्याला फेडरेशन ही कॉन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. पण पुढचा पॉईंट आपल्या सिलेबसमधला पहिलाच पॉईंट आहे हा फेडरेशनच्या रिलेटेड, क्रिएशन ऑफ न्यू स्टेट्स. आर्टिकल 1 यासाठी तुम्हाला बेअर ॲक्ट ओपन करायचं आहे आणि त्यातून आर्टिकल 1 वाचायचं आहे, 2 वाचायचं आहे आणि 3 वाचायचं आहे. ओके, इथे पुढे जे जे काही आर्टिकल्स येतील लक्षात घ्यायचे. आपल्याकडे बेअर ॲक्ट आपलं ओपन असलं पाहिजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, आणि त्यामध्ये जे जे आर्टिकल्स मी मेन्शन करणार आहे ते तुम्ही त्या आर्टिकल त्या पर्टिक्युलर बुकमधून इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधून व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. फक्त नोट्स वाचून काम चालवू नका, थोडंसं बेअर ॲक्टच्या लँग्वेजला सुद्धा ॲडॉप्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो आर्टिकल 1 इथे दिलेला आहे. इंडिया इज डिस्क्राईब युनियन ऑफ स्टेट, युनियन टेरिटरीज. आता युनियन ऑफ स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज कुठे मेन्शन आहे? शेड्यूल 1 मध्ये मेन्शन आहे. ओके, अँड अदर टेरिटरीज. आता अदर टेरिटरीज ही काय गोष्ट आहे? तर बघा, इंडिया सॉव्हरेन कंट्री आहे. मे बी इंडियाला फ्युचरमध्ये वाटू शकतं की कुठला तरी देशाचा काहीतरी भाग आपण आपल्या राज्याला जोडून घ्यावा. ओके, सो तो जोडण्यासाठी जोडण्याच्या कंटेक्स्टमध्ये कुठला वर्ड वापरलेला आहे? अदर टेरिटरीज हा वर्ड वापरलेला आहे. ओके, पार्लमेंट आर्टिकल 2 and 3 गिव्स पार्लमेंट द पॉवर टू रिऑर्गनाइज स्टेट्स. रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट म्हणजे एकदा स्टेट तयार झालं म्हणजे त्यांच्या रिजिड बाउंड्रीज नाही आहेत. इंडियाची बाउंड्री रिजिड आहे, पण इंडियाच्या आतमधले जे स्टेट्स आहेत त्यांची बाउंड्री काही रिजिड नाही आहे. ते 2 आणि 3 मध्ये 2 आणि 3 अंडर जाऊन अमेंडमेंट करून आपण काय करू शकतो? त्यांची बाउंड्री बदलू शकतो, रिऑर्गनाइज करू शकतो. ॲडमिशन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स. आर्टिकल 2, नवीन स्टेटला आतमध्ये घ्यायचंय, जोडायचंय आणि नवीन स्टेट एस्टॅब्लिश करायचंय. ओके, आर्टिकल 2 इम्पॉर्टंट पॉवर्स देतं पार्लमेंटला. पॉवर टू ॲडमिट न्यू स्टेट विच आर ऑलरेडी इन एक्झिस्टन्स अँड ड्युली फॉर्म, अँड पॉवर टू एस्टॅब्लिश न्यू स्टेट. ओके, ॲडमिट करायचं नवीन स्टेटला आणि आधीपासूनच तयार आहेत त्या, आणि पॉवर टू एस्टॅब्लिश न्यू स्टेट अँड विच कुठलं स्टेट अस्तित्वातच नाही आहे असं स्टेट तयार करण्याची पॉवर. आर्टिकल 2 एकदा तुम्हाला बेअर ॲक्टमधून वाचायचा आहे. त्यानंतर ॲडमिशन टू एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट सब्जेक्ट टू सच टर्म्स पार्लमेंट मे डिसाइड इन रिस्पेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इक्वॅलिटी ऑफ स्टेट आहे, पण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये तसं नाही. आर्टिकल 2 गिव्स कंप्लीट डिस्क्रिशन टू पार्लमेंट टू ॲडमिट अँड एस्टॅब्लिश न्यू स्टेट. पार्लमेंटकडे म्हणजेच कुणाकडे? युनियनकडे पूर्णपणे डिस्क्रिशन आहे की ते नवीन स्टेट ॲडमिट करू शकतात किंवा अल्टर करू शकतात, बाउंड्रीज चेंज करू शकतात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. आंध्र प्रदेश मधून तेलंगणा हे नवीन स्टेट तयार झालं आहे, सो हे अल्टरेशन वगैरे करता येऊ शकतं आणि ते सिम्पल मेजॉरिटीने होऊ शकतं. 368 अंडर जाण्याची गरज नाही. 368 काय आहे? अमेंडमेंट पॉवर्स आहेत, पण तिथे काय आहेत? स्पेशल मेजॉरिटी आणि रॅटिफिकेशन बाय स्टेट्स द्वारे होणाऱ्या अमेंडमेंटच्या प्रोव्हिजन्स आहेत. सो ह्या आर्टिकलमध्ये जाण्याची गरज नाही. सिम्पल मेजॉरिटी म्हणजे 50% प्रेझेंट अँड वोटेड जे काही लोक आहेत त्यांनी हो म्हटलं, 50% प्रेझेंट अँड वोटेड सेड येस, देन दिस इज सिम्पल मेजॉरिटी, आणि या सिम्पल मेजॉरिटीने काय होणार? नवीन स्टेट तयार होणार. ओके, आर्टिकल 3 काय आहे? फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट अँड अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज. सेपरेशन होऊ शकतं टेरिटरीजमध्ये. दोन स्टेट्सला, 2 किंवा जास्त स्टेट्सना एकत्र जोडून एक स्टेट बनवायचं असू शकतं.
डिफरंट स्टेट्सचे पार्ट एकत्र करायचे असू शकतं, काहीही असू शकतं जे पार्लमेंटला वाटेल की जे गरजेचं आहे स्टेटच्या स्मूथ फंक्शनिंगसाठी, भल्यासाठी, तर त्यासाठी ते हे करू शकतात. 50% ने सिम्पल मेजॉरिटीने ते करू शकतात. एरिया इन्क्रीज डिक्रीज करता येतो, अल्टर करता येते बाउंड्री. पुन्हा एकदा मी सांगेन, बेअर ॲक्टमधून आर्टिकल 3 सुद्धा वाचायचं आहे. Reorganization of existing state, the power to form new state includes the power to create state or union territories by combining parts of existing union territories. The term state under Article 3 includes union territories. So union territories सुद्धा यामध्ये included आहे. Importantly, consent of state legislature is not mandatory. तुम्हाला स्टेटमध्ये बदल करायचा आहे, जे काही करायचं आहे त्यासाठी स्टेटची काही परमिशनची गरज मॅन्डेटरी नाहीये. येस, केलं जाऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं, बट ते काही मॅन्डेटरी किंवा युनियनने, पार्लमेंटने ते ऐकलंच पाहिजे असं नाहीये. आणि लॉ पास बाय सिम्पल मेजॉरिटीने ते होणार आहे. 368 अंडर जाण्याची गरज नाही. कुठे 368 अंडर गेलं पाहिजे? सेशन ऑफ इंडियन टेरिटरी टू फॉरेन कंट्री. ओके, एखादी तुमचा भाग तुम्हाला काढून दुसऱ्या कंट्रीला द्यायचा आहे, अशा परिस्थितीमध्ये मात्र 368 अंडर जायचंय. इन रे बेरोबरी युनियन केस होती बघा, पाकिस्तानला काही भाग इंडियाचा द्यायचा होता. ओके, द्यायचा होता ॲज इन पॉवर. तिथे डिस्कस झाली होती या केसमध्ये की पॉवर ऑफ पार्लमेंट अंडर आर्टिकल 3 आणि डज नॉट इन्क्लूड पॉवर टू सेट इंडियन टेरिटरी टू फॉरेन कंट्री. फॉरेन कंट्रीला देण्याची पॉवर पार्लमेंटकडे नाही आहे असं क्लिअरली या केसमध्ये सांगितलं होतं. आर्टिकल 3 अंडर ती पॉवर येत नाही. तुम्हाला 368 अंडर जावं लागणार आहे. 368 अंडर जाऊन काय करायला लागणार आहे? स्पेशल मेजॉरिटीने डिसिजन घ्यावा लागणार आहे. The court ruled that Berubari agreement between India Pakistan could not be implemented under Article 3. Article 3 अंडर ह्यानी जो काही बेरुबरी देऊन टाकण्याचा जो काही घाट घातला होता तो इम्प्लिमेंट होणार नाही आर्टिकल 3 अंडर असं सांगितलं. आणि त्यासाठी कुठे जावं लागणार आहे? कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करावी लागणार आहे 368 अंडर जाऊन. Article 2 and 3 gives Parliament wide powers to reorganize state and administrative convenience, but cession of Indian territory to foreign nation requires a constitutional amendment ensuring territorial integrity of India. ओके, कुठे आपल्याला स्पेशल मेजॉरिटी लागणार आहे किंवा 368 अंडर जावं लागणार आहे? इंडियाचा पार्ट मेजर गोष्ट आहे ना. तुम्ही इंडियामधल्या गोष्टींमध्ये स्ट्रक्चरमध्ये जर बदल करायचा असेल तर पार्लमेंट तो करू शकतो, पण त्याच्या वरती जाण्याचा जर काही प्रयत्न पार्लमेंटनं केला तर तो इंद्रे बेरुबरी युनियन केसमध्ये काय केलेला आहे? कोर्टाने त्याला विरोध केलेला आहे किंवा त्याच्या विरोधात ओपिनियन जजमेंट दिलेलं आहे. ओके, हा जो पॉइंट होता त्याच्यावरती शॉर्ट नोट्स आलेले आहेत बघा प्रिव्हियस इयरमध्ये की क्रिएशन ऑफ स्टेट्स रिलेटेड. सो आर्टिकल 1, 2 आणि 3 हे आपल्याला तिथे मेन्शन करायचे आहेत आणि इंद्रे बेरुबरी युनियनवाली केस तिथे मेन्शन करून त्याचं इम्पॉर्टन्स सुद्धा आपल्याला तिथे लिहायचं आहे. आता अलोकेशन ऑफ शेअर्स ऑफ रिसोर्सेस अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रँट इन एड. बघा, फेडरल स्ट्रक्चर म्हटल्यानंतर फेडरल स्ट्रक्चरमध्ये काय इम्पॉर्टंट गोष्ट असते तर ती अलोकेशन ऑफ रिसोर्सेस आणि शेअर असते, डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर असते. फायनान्शियल गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील, फायनान्स जर व्यवस्थित असेल तर कंट्री खूप स्मूथ रन करू शकते. ओके, वर्किंग अँड अ सक्सेस ऑफ फेडरल पॉलिटी इज डिपेंड अपॉन फायनान्स अँड इसेन्शियल रिक्वायरमेंट अँड इट इज अ इसेन्शियल रिक्वायरमेंट ऑफ गुड गव्हर्नन्स. आपल्याला माहिती आहे गुड गव्हर्नन्स काय कॉन्सेप्ट आहे. ओके, या कॉन्सेप्टसाठी काय लागतं तर हे फायनान्स तुमचं क्लिअर असणं, फेडरल स्ट्रक्चर, फेडरल सिस्टीममध्ये युनियन आणि स्टेटमधल्या ह्या गोष्टी क्लिअर असणं फार जास्त गरजेचं आहे. डीडी पासून मी एक कोट दिलाय बघा की ही जी फेडरल सिस्टीम आहे तुमची ती सक्सेसफुल होऊच शकत नाही जोपर्यंत युनियन अँड स्टेट हॅव ॲट देअर डिस्पोजल ॲडिक्वेट फायनान्शियल रिसोर्सेस टू एनेबल देम टू डिस्चार्ज देअर रिस्पेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीज. ओके, व्यवस्थित जर या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीजचं डिस्ट्रीब्युशन झालेलं नसेल तर तुमचं फेडरल स्ट्रक्चर सुद्धा वर्क करणार नाही. म्हणजे सगळे तुम्हाला पॉवर्स देतो पण पैसाच नाही आहे सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी, तर उपयोग होणार आहे का? नाही होणार. इन कंट्रीज लाईक कॅनडा अँड ऑस्ट्रेलिया रेव्हेन्यू सोर्सेस अलॉटेड टू द स्टेट्स आर लिमिटेड, मेकिंग देम लार्जली डिपेंडेंट ऑन सेंट्रल ग्रँट. आपण जर बघितलं कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचं तर तिथे पण स्ट्रॉंग सेंटर आहे आणि स्टेटकडे खूप लिमिटेड पॉवर्स आहेत. पण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये मात्र
असं जरी असलं की युनियन स्ट्रॉंग असलं आणि त्यांच्या स्टेटकडे कमी पॉवर्स असल्या, हे जरी असलं तरी सुद्धा जे फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला खूप जास्त बॅलन्स दिसून येतं. कारण आपल्याकडे आर्टिकल कोणतं आहे, 280 आहे. बघा परत एकदा बेअर ऍक्ट ओपन करायचं आहे, 280 वाचून घ्यायचं आहे. काय आहे, फायनान्स कमिशनचं एस्टॅब्लिशमेंटच्या रिलेटेड आहे आणि त्याच्या सगळ्या फायनान्स कमिशन रिलेटेड ज्या काही प्रोव्हिजन आहे त्या 280 मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्सेस, टॅक्स रेव्हेन्यू बिटवीन सेंटर अँड स्टेट, प्रिन्सिपल ऑफ गव्हर्निंग ग्रँट इन एड, मेजर्स टू स्ट्रेंथन स्टेट फायनान्सेस. ओके, डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्सिंग पॉवर्स इन इंडिया. आता कॉन्स्टिट्युशनल बेसिस काय आहे टॅक्सेशनचा, 246 वाचायचं आहे बेअर ऍक्ट ओपन करून. पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर हॅव पॉवर्स टू मेक लॉज ऑन टॅक्स लिस्ट, युनियन, स्टेट अँड कंकरंट लिस्ट. ओके, आता टॅक्सेशन रिलेटेड एक मेजर बदल सुद्धा झालेला आहे, कारण आपल्याकडे काय आलंय, नवीन GST आलेला आहे. आधीच्या जर आपण प्रोव्हिजन्स नुसार गेलो तर ह्या प्रोव्हिजन्स आहेत, GST ने काय बदल केलाय ते पण आपण बघूया. आर्टिकल 265, नो टॅक्स कॅन बी लिव्ड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. लॉची ऑथॉरिटी असल्याशिवाय कोणीही टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. आता बघा, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट अँड कंकरंट लिस्ट मेन्शन्ड आहे. सेंटरसाठी आहे, स्टेटसाठी आहे आणि कंकरंट म्हणजे दोघांसाठी आहे. पण ह्या कंकरंट लिस्टमध्ये कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस नसतात. ओके, आता हे कधीचं स्ट्रक्चर आहे, बिफोर GST बोथ सेंटर अँड स्टेट कुड लिव्ह सेपरेट इनडायरेक्ट टॅक्सेस लिडिंग टू डबल टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्फ्युजन. आधी काय होत होतं, दोन्ही लेवलला काय झालं होतं, डबल टॅक्सेशन चाललं होतं आणि ॲडमिनिस्ट्रेशनचं कन्फ्युजन तयार होत होतं. म्हणून इंडियाने काय इंट्रोड्यूस केलं, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, GST. सिम्प्लिफाय इनडायरेक्ट टॅक्सेस, अवॉइड डबल टॅक्सेशन, युनिफाय सेंटर अँड स्टेट टॅक्सेस. आणि मग लिगल प्रोव्हिजन्स काय ऍड झाल्या, 246 मी तुम्हाला वाचायला सांगितलं, आता काय वाचायचंय, 246A, 269A अँड 279A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता GSTचे काय काय टाइप्स आहेत बघा. GST सेंट्रल GST आहे, स्टेट GST आहे आणि इंटिग्रेटेड GST आहे. सो आपण जे युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कंकरंट लिस्ट मधल्या गोष्टी बघितल्या होत्या, तर आता ह्या गोष्टी आपल्याला नव्यानं पाहायच्या आहेत. सेंट्रल GST गोज टू स्टेट वेअर गुड्स अँड सर्व्हिस आर कन्झ्युम. स्टेट GST कुठे जातो, स्टेटकडे जातो जिथे सोल्ड केले जातात गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि जो इंटिग्रेटेड GST असतो तो इंटरस्टेट ट्रान्झॅक्शनमध्ये कलेक्टेड बाय सेंटर अँड शेअर्ड विथ स्टेट, स्टेट बरोबर तो शेअर केला जातो. GST हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे कसलं, कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझमचं. कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम काय कॉन्सेप्ट आहे, सेंटर आणि स्टेट हे आमचे फक्त वेगळे आमच्या डिव्हिजन्स ऑफ पॉवर क्लिअर आहेत म्हणून आम्ही वेगळेच राहणार असं न म्हणता, एकत्र येऊन जेव्हा काम करतात किंवा एकत्र येऊन जेव्हा गोष्टी वर्क करायला लागतात तेव्हा ते कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम म्हटलं जातं. ओके, सेंटर अँड स्टेट वर्क टुगेदर थ्रू GST काउन्सिल टू डिसाइड रेट्स, एक्झम्पशन्स अँड रूल्स. ओके, सो हे आहे, ह्या नवीन प्रोव्हिजन्स आहेत. रिसोर्सेस आणि टॅक्सेशन रिलेटेड आपण जर बघायला गेलो तर द की फीचर्स ऑफ GST काय आहे, सिंगल इनडायरेक्ट टॅक्स आहे, न्यूट्रलाइज करतंय टॅक्सला, मेंटेन आर्टिकल 265, टॅक्स कलेक्शन इज स्टील ओनली बाय लॉ. 265 मध्ये आपण काय बघितलं होतं की जे काही लॉनेच केलं पाहिजे, कोणालाही वाटते ती ऑथॉरिटी येऊन टॅक्स कलेक्ट करू शकणार नाही. प्रमोट्स कोऑपरेशन, स्टेट एकत्र येऊन सेंटरला कोऑर्डिनेट करतायत आणि इफेक्टिव्हली हे सगळं काय होत आहे, रन होत आहे. आता यामध्ये आपल्याला काय क्लिअर होतो, मॉडर्न फेडरॅलिझमचा ऍस्पेक्ट क्लिअर होतो की मॉडर्न फेडरॅलिझममध्ये आता फक्त क्लिअर कट डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर न राहता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, कॉम्प्लेक्सिटीज लक्षात घेऊन एकत्र येऊन काम करण्यावरती काय आपल्याला भर दिसून येतो. सेंटर अँड स्टेट कॅन वर्क टुगेदर फॉर पब्लिक बेनिफिट. सेंटर हेल्प स्टेट टू राईज रेव्हेन्यू एस्पेशली इन एरियाज वेअर स्टेट रिसोर्सेस आर इनसफिशियंट. मेंटेन ट्रस्ट, कोऑपरेशन वगैरे हे सगळं होणार आहे. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ रेव्हेन्यू between union and state. Distribution of revenue between union and state is key feature of Indian federal structure. Financial autonomy for state and cooperation within state.
युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कंकरंट लिस्ट हे आपण सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे मी सांगितलंय की आता काय करायचं आहे, तुम्हाला एक काम करायचं आहे, फक्त बेअर ॲक्टमधून या सगळ्या ज्या काही आर्टिकल्स आहेत, याच्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या वाचायच्या आहेत. 268 to 282 व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. आणि हे CGST, SGST आणि IGST सुद्धा आपण बघितलं. ओके. आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझमची कॉन्सेप्ट आपल्याला समजलेली आहे. आता इंटरस्टेट डिस्प्यूट फॉर रिसोर्सेस, बेसिकली वॉटर डिस्प्यूट्स, यामध्ये आपल्याला रिलेव्हंट आर्टिकल्स कोणते आहेत बघा, इथे दिले. 131 ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आणि 262 and 263 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंटरस्टेट डिस्प्यूट ओव्हर नॅचरल रिसोर्सेस, रिव्हर वॉटर कॉमन प्रॉब्लेम आहे फेडरल सिस्टीमचा. इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये जर आपण बघायला गेलो तर खूप जास्त कॉमन आहे. खूप आपण स्वातंत्र्यापासून अगदी जेव्हापासून कॉन्स्टिट्यूशन अंमलात आलंय आपण हे पाहतोच आहोत की रिव्हर डिस्प्यूट, यूज, डिस्ट्रीब्युशन या सगळ्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉमिनंट आहेत. रिव्हर व्हॅलीज आहेत, त्यांचा फ्लो, परत सिन्स वॉटर इज इसेन्शियल फॉर ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड ह्युमन सर्व्हायवल, disputes often arise between state and distribution and control of river waters. ओके. आता 131 काय आहे बघा, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे सुप्रीम कोर्टची. कशाच्या रिलेटेड, जेव्हा दोन स्टेट्समध्ये प्रॉब्लेम होतात किंवा गव्हर्नमेंट कुठे कुठे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन सुप्रीम कोर्ट आपली वापरू शकतं, बिटवीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड वन ऑर मोर स्टेट, बिटवीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड स्टेट ऑन वन साइड अँड अदर स्टेट ऑन अदर साइड. ओके. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि स्टेट एकत्र आहेत आणि एक वेगळं स्टेट अपोजमध्ये आहे, बिटवीन 2 or more स्टेट्स. अशांमध्ये जर डिस्प्यूट्स झाले, दोन स्टेट्समध्ये डिस्प्यूट्स झाले, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि स्टेट्समध्ये डिस्प्यूट्स झाले, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि एक स्टेट आणि बाकी वेगळं स्टेट अपोजमध्ये, असे जर डिस्प्यूट्स झाले तर इथे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन कोर्ट आपली वापरू शकतं सुप्रीम कोर्ट. आता वॉटर डिस्प्यूट रिलेटेड ज्या स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत 262 अंडर, आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन होता, बघितलं तुम्ही की वॉटर डिस्प्यूट रिलेटेड किंवा रिव्हर वॉटर रिलेटेड जे काही डिस्प्यूट्स आहेत त्या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन होता. तर तिथे आपल्याला काय मेन्शन करणं अपेक्षित आहे, 262 मेन्शन करणं अपेक्षित आहे. स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत वॉटर डिस्प्यूट रिलेटेड. आता बघा, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे पण वॉटर डिस्प्यूट आल्यावर ते ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन राहते का किंवा काय होतंय बघूया. 262 मध्ये पार्लमेंट एम्पावर्ड टू मेक लॉज, adjudication of disputes and complaints relating to use, distribution or control of water of interstate rivers and or river valley. This exclusively vested in parliament. ओके. पार्लमेंटकडे ही पॉवर एक्सक्लुझिव्हली दिलेली आहे. कशासाठी? लॉ बनवण्यासाठी. व्हेरियस ऍक्ट्स, व्हेरियस ट्रिब्युनल्स आपण बघतोय. सो ते कशातून आलेले आहेत, कशामुळे आलेले आहेत, 262 मुळे आलेले आहेत. तर 262 मध्ये काय आहे बघा, पार्लमेंट मे provide that neither the Supreme Court nor any other court shall have jurisdiction in respect to such water dispute. Parliament can exclude the jurisdiction of court including Supreme Court under Article 131. So Parliament jurisdiction of court ला काय करू शकते, बाजूला करू शकते असं 262 मध्ये म्हटलेलं आहे. आणि ओरिजिनल ज्युरिस्डिक्शनवर सुद्धा. आता हा पार्लमेंटरी कंट्रोल का आहे, तर इंटरस्टेट रिव्हर्स कॅनॉट बी ट्रीटेड ॲज अ प्रॉपर्टी ऑफ वन स्टेट. मी जसं सांगितलं की रिव्हर फ्लो होतीये एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये, दुसऱ्या स्टेटमधून तिसऱ्या स्टेटमध्ये, तो फ्लो तुम्ही रोखू शकत नाहीत. आणि एक रिव्हर ही कुठल्या एका कंट्रीची प्रॉपर्टी असणार नाहीये, एका स्टेटची प्रॉपर्टी असणार नाहीये. त्यामुळे सेव्हरल स्टेट्समधून ती फ्लो होतीये. एक्सक्लुझिव्ह ओनरशिप कुठलंही स्टेट क्लेम करू शकत नाही. State can legislate beyond territorial limit. No state can legislate beyond territorial limit. आणि टेरिटरीच्या बाहेर जाऊन पण कुठलाही स्टेट काय करू शकत नाहीये, कायदे बनवू शकत नाहीये, लेजिस्लेट करू शकत नाही. सो लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ओव्हर इंटरस्टेट रिव्हर्स इज वेस्टेड इन पार्लमेंट. म्हणून पार्लमेंटच्या हातामध्ये सगळी पॉवर देण्यात आलेली आहे, युनियनच्या हातामध्ये सगळी पॉवर दिलेली आहे. कारण काय, तर कोणताही स्टेट आपल्या टेरिटरीच्या बाहेर जाऊन लेजिस्लेट करू शकत नाही आणि रिव्हर काही कोणासाठी थांबत नाही. ठीक आहे. पार्लमेंटरी लेजिस्लेशनमध्ये हे ऍक्ट्स आपल्याला दिसतात. रिव्हर बोर्ड्स ऍक्ट 1956 आणि इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट्स ऍक्ट 1956. आणि
nature of interstate rivers. Interstate rivers do not belong to any single state as water remains in continuous flow through different states. Therefore no state can claim exclusive ownership. आणि हे सगळं म्हणून कशाची गरज आहे, स्पेसिफिकली पार्लमेंटनी लॉ पास करण्याची गरज आहे. म्हणून रिव्हर किंवा पार्लमेंटने याच्यामध्ये पार्लमेंटचा रोल हा सगळ्यात मोठा आपल्याला दिसून येतो. ऑल्दो वॉटर इज अ स्टेट सब्जेक्ट, स्टेटचं सब्जेक्ट आहे, आपल्याकडे लिस्ट आहे त्याच्यानुसार वॉटर हा कशाचा सब्जेक्ट आहे, स्टेटचा आहे. एंट्री 17 लिस्ट 2. पण पार्लमेंट इनॅक्टेड रिव्हर बोर्ड्स ऍक्ट 1956 रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ इंटरस्टेट रिव्हर्स. इंटरस्टेट रिव्हर्सच्या रेग्युलेशनसाठी हे केलेलं आहे. रिव्हर बोर्ड्स एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहेत. फंक्शन्स दिलेले आहेत रिव्हर बोर्ड्सचे. त्यानंतर इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट्स ॲक्ट आपल्याकडे आहे. बघा, इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ॲक्ट 262 मध्ये 262 अंडर काय केलंय, पार्लमेंटने ऍक्ट पास केलेला आहे. इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ॲक्ट 1956 मे कॉन्स्टिट्यूट वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल. ट्रिब्युनल डिसाइड डिस्प्यूट रिलेटिंग टू यूज, डिस्ट्रीब्युशन अँड कंट्रोल ऑफ इंटरस्टेट रिव्हर वॉटर्स. दोन रिव्हर वॉटर रिलेटेड जर डिस्प्यूट असेल तर तो ट्रिब्युनल डिसाईड करेल की ह्या पर्टिक्युलर स्टेटनी किती काय वापरायचं आहे आणि दुसरं स्टेट काय वापरणार आहे. द डिसिजन ऑफ ट्रिब्युनल इज फायनल अँड बाइंडिंग. नो कोर्ट इन्क्लुडिंग सुप्रीम कोर्ट हॅज ज्युरिस्डिक्शन ओव्हर सच डिस्प्यूट्स. ओके, कुठल्याही प्रकारची हे नसणार आहे. हे क्रिटिसिझम आहे, लॅक्युना आहे, हे तुम्ही वाचून घ्यावं. ओके, कावेरी वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल ॲक्ट. कावेरी वॉटर डिस्प्यूट जो काही ट्रिब्युनल केस आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट केस आहे जर वॉटर डिस्प्यूट आपण बघत असू तर. लँडमार्क डिसिजन इन इंडियन फेडरलिझम. ट्रिब्युनल वॉज कॉन्स्टिट्युएट टू डिसाइड द शेअरिंग ऑफ कावेरी वॉटर बिटवीन कर्नाटका अँड तमिळनाडू इन 1991. The tribunal passes an interim order directing Karnataka to release a specific quantity of water to Tamil Nadu. Karnataka government opposed the order and promulgate ordinance refusing comply with tribunal's direction. Tamil Nadu protested against this action and the President of India sought the advisory opinion of the Supreme Court under Article 143. ॲडवायझरी ओपिनियन घेतलं होतं सुप्रीम कोर्टचं. तर सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, कर्नाटकाने जो ऑर्डिनन्स पास केलेला आहे बेसिकली तो काय आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे. इंटरिम ऑर्डर डायरेक्टिंग कर्नाटका रिलीज स्पेसिफाय क्वांटिफाय ऑफ ऑर्डर. जे ट्रिब्युनलने जे काही ऑर्डर दिली होती त्या ट्रिब्युनलच्या ऑर्डरला रिफ्यूज करणारा ऑर्डिनन्स कर्नाटका गव्हर्नमेंटने पास केला. तर तो ऑर्डिनन्स सुप्रीम कोर्टाने काय ठरवला, अनकॉन्स्टिट्युशनल ठरवला. आम्ही पाणी देणार नाही असा ऑर्डिनन्स त्यांनी बेसिकली पास केला. ॲज इट नलिफाईड द डिसिजन ऑफ ट्रिब्युनल. इंटरस्टेट डिस्प्यूट ॲक्ट 1956च्या अंडर जो ट्रिब्युनल एस्टॅब्लिश झाला होता त्याचा डिसिजनला नाकारलं होतं या पर्टिक्युलर ऑर्डिनन्सने. त्यामुळे ऑर्डिनन्स व्हायोलेटेड द रूल ऑफ लॉ अँड अमाउंटेड द स्टेट ॲक्टिंग ॲज अ जज इन इट्स ओन कॉज. आणि स्टेट स्वतः एक पार्टी होतं ना डिस्प्यूटचं आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणून ॲक्ट करतायत, पार्टी म्हणून ॲक्ट करतायत असं हेल्ड करण्यात आलं. ओके, रिसेंट डेव्हलपमेंट्स काय आहेत, टू इम्प्रूव्ह रिव्हर वॉटर मॅनेजमेंट. The central government has recently created additional bodies and authorities to promote integrated river development and better coordination among the states. Center's duty to protect the state. ओके, आता नवीन पॉईंट आपला सुरू झालाय. आपण रिसोर्सेस बघितले, रिसोर्सेसचं अलोकेशन बघितलं आणि ते रिसोर्सेस कशा पद्धतीनं वापरले गेले पाहिजेत या रिलेटेड आपण प्रोव्हिजन्स बघितल्या. किंवा रिसोर्सेस वापरताना काय प्रकारचे चॅलेंजेस फेस केले जातात, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या समोर काय चॅलेंजेस येतात, मग कॉन्स्टिट्यूशनने त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी काय केलेलं आहे, तर पार्लमेंटकडे पॉवर देऊ केलेली आहे की लॉ बनवा, ट्रिब्युनल्स बनवा, लॉ बनवा, त्या अंडर ट्रिब्युनल्स बनवा, ते ट्रिब्युनल्स डिसाईड करतील केसेस. कावेरी वॉटर डिस्प्यूट केसमध्ये काय झालं, जे स्टेट होतं ते स्वतः जज बनू पाहत होतं आपल्या केसमध्ये आणि त्याने ऑर्डिनन्स डिक्लेअर केला होता. तो कोर्टाने काय केला, अनकॉन्स्टिट्युशनल ठरवला. सो रिसोर्सेस, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस ह्या सगळ्या गोष्टी स्टेट आणि सेंटरच्या रिलेशनशिपमध्ये फेडरलिझमच्या कंटेक्समध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट ठरलं. आता सेंटर्स ड्युटी टू प्रोटेक्ट द स्टेट. आता सेंटरची काहीतरी ड्युटी आहे की स्टेटला प्रोटेक्ट करण्याचं. कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम जे आहे स्टेटचं
ते अबाधित राहावं म्हणून काम करण्याची ड्युटी कुणाची आहे, सेंटरची आहे इन स्टेटच्या कंटेक्स्टमध्ये. ओके, सो आपण हे नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात, सेंटर्स ड्युटी टू प्रोटेक्ट द स्टेट. आणि आपले जे काही पॉईंट्स शिल्लक आहेत ते सुद्धा ह्याच्यातले बघूयात फेडरलिझमच्या कंटेक्स्टमध्ये. हे सुद्धा फेडरलिझमचाच पॉईंट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.